हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग. तर आज माझ्या माहेरच्या घराची सफर मी तुम्हाला घडवणार आहे, म्हणजेच होम टूर देणार आहे. तर हे आहे माझ्या आईबाबांचं खूप कष्टाने बांधलेलं असं घर. तर घराला नाव शेवंती दिलेलं आहे. त्यामागचं कारणही होतं की बाबांची इच्छा होती की त्यांनी त्यांच्या आईचं नाव घराला द्यावं. तर आजीचं नाव शेवंताबाई असल्यामुळे बाबांनी इथे शेवंती हे नाव घराला दिलेलं आहे. इथे आईने अंगणात छान छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली होती. तर इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला जी सायकल दिसत आहे तर ती आहे बाबांची खूप जुनी अशी सायकल, 10-12 वर्ष आधीची. बाबा अजूनही सायकलनेच येणे जाणे करतात कुठे. इथून बोळीतून उजव्या बाजूला जी दिसत आहे ती कॉमन असं वॉशरूम आहे. बाहेर स्टँड ठेवलेला आहे. छान समोरच अशी विंडो आहे मोठी. विंडोमध्ये FM ठेवलेला आहे. बाबांना गाणी ऐकायला खूप जास्त आवडतात, त्यामुळे त्यांनी FM तिथे ठेवलेला आहे. हॉलच्या समोरच्या दाराच्या अगदी समोरासमोर इथे तुळशीचं वृंदावन आहे. तिथूनच टेरेसवर जाण्यासाठी इथे जिना आहे. त्याच्याच बाजूला अशी वेगळी थोडी स्पेस ठेवलेली आहे. तर तिथे विहीर वगैरे आहे, कॉमन दोघां मिळून अशी ती. तर तिथून आतमध्ये एंट्री होते. वरती स्टिकर लावलेलं आहे दुर्गादेवीचं. त्याच्याच वरती आणखी पुन्हा एक छोटं स्टिकर आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं. आईबाबांची महादेवावर खूप जास्त श्रद्धा आहे. तर आतमध्ये एंटर केल्याच डावीकडे असा सोफा लावलेला आहे. त्याच्याच बाजूला समोरच मोठी TV लावलेली आहे. छान असं त्या साध्या सिंपल पद्धतीने त्यांचा हॉल डेकोरेट त्यांनी केलेला आहे. तर इथेच दिवाण वगैरे आहे बाजूला. खूप जास्त शोकेसचं वगैरे सामान नाही लावलेलं आहे. पर्सनली मला या हॉलचा कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं. तर इथे वॉलवर स्टिकर लावलेला आहे. स्टिकरच्याच वरती मधोमध अशी वॉच लावलेली आहे. छान असं फोटो वगैरे आहे. वरती गणपतीचा वगैरे फोटो आहे, आईबाबांचा फोटो आहे. इथे कॉर्नरला जे दिसत आहे ती फुलदाणी, तर तिथे ते बाबांना प्रोग्राममध्ये मिळाली होती रिटायरमेंटच्या वेळेस. त्यांच्या डिपार्टमेंटकडनं त्यांना दिलेली होती. तर इथे माझा फोटो आहे जो सेकंड इयरमध्ये असताना मी काढलेला होता. तर छान अशा सिंपल पद्धतीने त्यांचा हॉल डेकोरेट केलेला आहे त्यांनी. इथे समोरच टीपॉयवर होम थिएटरसुद्धा ठेवलेला आहे. वरतीच POP केलेली आहे. POPच्या मध्ये गोल्डन कलरचा लाईट लावलेला आहे. तो खूप सुंदर दिसतो. सगळे लाईट्स बंद केल्यानंतर फक्त तो एक लाईट लावल्यावर खूप छान असं दिसतो. तर इथूनच आतमध्ये एंट्री आहे. वरती बाळकृष्णाचं स्टिकर लावलेलं आहे. किचनमध्ये एंटर करताना छान अशा डब्यांनी वगैरे आईने पूर्ण किचन सजवलेलं आहे. आईला भांडे घ्यायला खूप जास्त आवडतात. सगळं भांड्यांनी तिने किचन असं पूर्ण सजवून ठेवलेलं आहे. वेगळ्या प्रकारचे डबे घेणे, वेगळे पदार्थ बनवून त्यात भरून ठेवले वर्षभराचे साठवणुकीचे. या सगळ्या गोष्टींमध्ये तिला खूप आवड आहे. त्याच्याच बाजूला असं लाकडी देवघर आहे. तर देवघरमध्ये भांडे वगैरे भरपूर आहेत. ते सुद्धा तिने भरपूर जमा केलेले आहेत. पूजा करणे वगैरे या गोष्टी तिला खूप आवडतात. ते सगळं मनापासून ती करते. तर इथे L साईजमध्ये ओटा दिलेला आहे. बाहेर जुनी गॅस काढली होती शेगडीची दुरुस्तीला नेण्यासाठी, त्यामुळे इथे घरात असलेली नवीन गॅस इथे लावून घेतलेली आहे. छान कॉर्नरलाच इथे कपबशा वगैरे ठेवलेल्या आहे. बाजूलाच कळशी, छोटासा माठ वगैरे आहे. छान असं किचन त्यांनी सजवून घेतलेलं आहे. इथे बाजूला सिंक आहे. त्याच्या बाजूला नॅपकिन ठेवलेलं आहे हात वगैरे पुसण्यासाठी. आईने पूजेचे भांडे इथे घासून ठेवलेले होते. एकदम भांडे चकाकत होते, त्यामुळे त्याचा फोटो घ्यावंसं वाटलं मला. तर इथे आहे डबल डोअरचा फ्रीज. हा फ्रीज म्हणजे पूर्ण मिररचा लुक देतो. छान असा फ्रीज आहे, मला तो खूप जास्त आवडतो. तर साईडला आतमध्ये असं भांडे वगैरे ठेवलेले आहे फ्रीजमध्ये. तर वरती साठवणुकीच्या वस्तू आहेत, जसं कडधान्य वगैरे ठेवलेलं आहे, रवा मैदा वगैरे या गोष्टी ठेवलेल्या आहे, जेणेकरून त्याला जाळे वगैरे असे लागणार नाहीत. त्यामुळे छान असा फ्रीजसुद्धा खूप सुंदर लुक देतो घराला. वरतीच शोपीससाठी कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तिथूनच आतमध्ये गेलं की एक बेडरूम आहे. या बेडरूममध्ये बेडरूमचा वापर बेडरूम म्हणून नाही, तर सगळं मोठमोठे सामान वगैरे आहे जे कधीतरी उपयोगास येतात अशा वस्तू ठेवण्यासाठी केलेलं आहे. खूप छान असं आहे घर. इथे वॉलवर एक वॉचसुद्धा इथे लावलेली आहे. त्याला लागूनच असं कॉमन वॉशरूम आहे. बेडरूमला लागूनच खूप छान वॉशरूमसुद्धा मोठं आहे. इथे मिरर, बेसिंग वगैरे लावलेलं आहे. छान अशा पद्धतीने सगळं डेकोरेट केलेलं आहे. इथून आतमध्ये एंट्री झाली की बाहेरच्या भागाला किचनमधूनच दुसऱ्या बाजूला एक स्पेस आहे, जिथे थोडी जागा ठेवलेली आहे, जेणेकरून आईला भांडे वगैरे असे घासता येईल. आई सिंकमध्ये भांडे घासत नाही. किचनला लागूनच डाव्या बाजूला अजून एक दुसरी रूम आहे.
तर इथे इन्व्हर्टर वगैरे लावलेला आहे. कॉर्नरला अशी मोठी विंडो आहे जेणेकरून बाहेरचं वगैरे इथून दिसेल. तर या रूममध्ये सुद्धा अलमारी वगैरे ठेवलेल्या आहे, कपाट्स वगैरे ठेवलेले आहे. इथे रोज वापरात येईल अशा वस्तू ठेवलेल्या आहे. वरती आईने इथे वेगवेगळ्या भरण्या ठेवून त्यामध्ये डाळी तांदूळ वगैरे असे भरून ठेवलेले आहे. तर इथे आपल्याला नेहमी उपयोगात येईल असे तेल पावडर वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहे जेणेकरून जेव्हा कामात येईल तेव्हा पटकन दिसतील. अशा पद्धतीने इथेही सामान ठेवलेलं आहे. वरती जो पितळीचा हंडा दिसत आहे तो माझ्या आजीच्या वेळेचा हंडा आहे. भरपूर जुना असा हंडा आहे. आता पोर्चमधून बाहेर आल्यानंतर सुरुवातीला मी तुम्हाला जी पोळ दाखवली होती तर ते इकडे वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम. तिथे सुद्धा कॉर्नरला बेसिंग लावलेला आहे, मिरर वगैरे लावलेला आहे. तर असं आहे माझ्या आईबाबांचं घर. खूप कष्टाने त्यांनी उभं केलेलं आहे. कसं वाटलं घर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.